रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत चांगलीच चिखलफेक सुरू आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या पदावर दावा केला असल्यामुळे महायुतीत जुंपल्याची पाहायला मिळतेय। शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले हे या पदासाठी इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री अदिती तटकरे या देखील या पदावरती दावा सांगतायत। 2019 पासूनच रायगडचं पालकमंत्रीपद हा वादाचा मुद्दा ठरलाय। महाविकास आघाडी असो की महायुती, दोन्ही सरकारमध्ये या पदावरून हा वाद शिगेला गेलाय। यावरूनच गोगावले आणि तटकरे यांच्यातील संघर्ष वारंवार उफाळून आलाय। त्यामुळे हा संघर्ष आहे तरी काय आणि रायगडचं पालकमंत्रीपद इतकं प्रतिष्ठेचं काय आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तन्वी गुंडाळे आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। त्याआधी एक आठवण, तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पहिला मुद्दा, रायगडचा राजकीय इतिहास। रायगडचा राजकीय इतिहास पाहिला तर सुरुवातीला या जिल्ह्यावर काँग्रेस आणि शेकाप यांचं वर्चस्व होतं। साक्षरता अधिक असल्यामुळे इथला मतदार हा कायमच विचारपूर्वक निर्णय घेतो। भारतरत्नांपैकी अनेक रत्न हे याच जिल्ह्यातून पुढे आलेत। स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच चळवळींचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिलं जातं। राजकारणातही हा जिल्हा कायमच लक्षवेधी ठरलाय। गोगावले तटकरे संघर्षाची चर्चा जरी आपण करत असलो तरी इथलं राजकारण हे प्रत्येक काळात चर्चेचा विषय ठरलाय। माजी मुख्यमंत्री अंतुलेंचा या भागावरील कंट्रोल सुटल्यानंतर शिवसेना आणि तटकरेंच्या रूपाने राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय। हाच संघर्ष आता रायगडचं राजकारण ढवळून काढतोय। अलीकडच्या काळात पालकमंत्री पदावरून हा संघर्ष वारंवार समोर येतोय। महायुतीत जरी हे पक्ष असले तरी स्थानिक दुश्मनी मिटवण्यास दोन्ही पक्ष तयार नाहीयेत। त्यामुळेच रायगडचा हा राजकीय तिढा पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरत चाललाय। मुद्दा दुसरा, गोगावले तटकरे संघर्ष। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचं राजकारण हे पुरतं बदलून गेलं। पारंपरिक दुश्मन असलेले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र आल्यामुळे स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरणं बदलून गेली। पक्षातील वरिष्ठ नेत्यांची जरी एकी झाली असली तरी स्थानिक आमदारांची मात्र मनं जुळली नव्हती। एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठीची लढाई ही सुरूच होती। शिवसेनेकडून गोगावले तर राष्ट्रवादीकडून तटकरे हे या संघर्षात मुख्य भूमिकेत होते। ठाकरे सरकारच्या काळात शिवसेनेकडून गोगावलेंना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार झालेल्या अदिती तटकरेंना हे मंत्रिपद देण्यात आलं। त्याचवेळी जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे गेलं। त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचे 3 सर्वाधिक मतदार असूनही ना मंत्रिपद मिळालं ना पालकमंत्रीपद मिळालं, म्हणून भरत गोगावले नाराज झाले। त्यानंतर शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। त्यावेळी गोगावलेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण तिथेही गोगावलेंना डावलण्यात आलं। त्यानंतर काही दिवसातच अजित पवारही बंड करून युतीत सहभागी झाले। तिथेही अदिती तटकरेंना मंत्रिपद मिळालं तर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून शिंदेंनी हे पद जिल्ह्याबाहेरच्या मंत्र्याला दिलं। म्हणजेच उदय सामंत हे पालकमंत्री झाले आणि शिंदेंनी वेळ मारून नेली। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे पुन्हा 3 आमदार निवडून आले, तर इकडे अदिती तटकरे देखील निवडून आल्या। शिंदेंनी शब्द पाळत गोगावलेंना मंत्रिपद दिलं आणि अदिती तटकरेही मंत्री झाल्या। त्यामुळे पालकमंत्रीपद कुणाला जाणार यावरून संघर्षाला सुरुवात झाली। गोगावलेंनी निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच पालकमंत्री पदावर दावा सांगितला, पण खासदार सुनील तटकरेंनी यावर अधिक भाष्य न करता दिल्लीत सेटिंग लावून पद आपल्या पदरात पाडून घेतलं। अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद देण्यात आलं, पण गोगावलेंनी नाराजी व्यक्त करत जोरदार निदर्शनं केली। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे पालकमंत्रीपद स्थगित केलं आणि तिथूनच गोगावले आणि तटकरे या संघर्षाने टोक गाठलं। रायगड जिल्ह्याच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे यांचा मोठा इम्पॅक्ट राहिलाय। अनेक वर्ष ते स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेत। डिप्लोमसी हा त्यांचा हातखंडा राहिला असल्याने प्रतिकूल राजकीय परिस्थितीतही त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र ही स्वतःकडेच ठेवली आहेत। आताही जिल्ह्यात त्यांचा केवळ एक आमदार असला तरी पालकमंत्रीपद स्वतःकडे ओढून आणण्याची ताकद त्यांनी दाखवून दिली आहे। अदिती तटकरे जरी मंत्री किंवा पालकमंत्री असल्या तरी पडद्यामागून हा कारभार तटकरेच बघत असल्याचं बोललं जात आहे। स्थानिक राजकारण ते देशाचं राजकारण खेळलेल्या सुनील तटकरेंना जिल्ह्यावरची पकड दिवसेंदिवस मजबूत करायची आहे। त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास तटकरेही तयार नाहीयेत। दुसरीकडे गोगावले हे देखील इरेला पेटलेत। रायगडमध्ये शिवसेनेचा संघर्ष मोठा राहिलाय।
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना या जिल्ह्यावर सत्ता गाजवण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे ही संधी जाऊ नये म्हणून गोगावलेही एकनाथ शिंदेच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न करतायत. याशिवाय तटकरे हे जरी महायुतीत असले तरी ते शिवसेनेशी जुळवून घेत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांचा आहे. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवींना पाडण्यासाठी तटकरेंनी या निवडणुकीत प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी युतीत असूनही तटकरेंना जोरदार विरोध केलाय. तिसरा मुद्दा, रायगडच्या पालकमंत्री पदाला इतकं महत्त्व का? पालकमंत्री हा जिल्ह्याचा एक प्रकारे मुख्यमंत्रीच असतो. त्याचा जिल्ह्यावर होल्ड असतो. कुठल्या आमदाराला निधी द्यायचा आणि कुठल्या आमदाराचा निधी अडवायचा याचा निर्णय पालकमंत्री घेत असतो. त्यामुळे राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात प्रस्थ वाढवण्यासाठी पालकमंत्री पद हे कायमच उपयोगी ठरतं. त्यामुळेच रायगडचे नेतेही याला अपवाद नाहीयेत. जिल्ह्यातील वाढतं औद्योगिक क्षेत्र, शहरीकरण, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा झपाट्याने होणारा विकास बघता रायगडच्या पालकमंत्री पदाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. येत्या काळात तिसरी मुंबई देखील याच जिल्ह्यात होणार आहे. मुंबईनंतर झपाट्याने बदलणारा जिल्हा हा रायगड जिल्हा असल्याचं बोललं जातं. मुंबईपासून जवळचा जिल्हा असल्याने आणि विस्तीर्ण समुद्र किनारा लाभल्याने या जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला आणि शहरीकरणाला मोठा वाव आहे. मागच्या दशकात सरकारने राबवलेल्या अटल सेतू सारख्या प्रोजेक्टने मुंबई आणि रायगड हे अंतर देखील कमी झालंय. त्यामुळे विकासाची गंगा सध्या याच जिल्ह्यात वाहते. म्हणूनच या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुद्दा चौथा, आदिती तटकरे का लाडक्या? 2019 हे वर्ष सुनील तटकरेंसाठी लकी ठरलं. 2014च्या पराभवातून सावरत तटकरे 2019ला पुन्हा खासदारकीला उभे राहिले आणि ते निवडूनही आले. त्यानंतर 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघातून त्यांची लेक आदिती तटकरे ही देखील निवडून आली. भाजप शिवसेनेत वितुष्ट आल्याने ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेत सरकार स्थापन केलं आणि त्या सरकारमध्ये आदिती तटकरे मंत्री झाल्या. त्यानंतर पालकमंत्री पदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे 2014ला ब्रेक लागलेल्या तटकरेंचा 2019ला जोरदार कमबॅक झाला. आदिती तटकरेंनीही मंत्रीपदी चुणूक दाखवली. महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना त्यांच्याकडे असलेल्या खात्याने यशस्वीरित्या राबवली. त्यामुळे महायुतीला भरघोस यश मिळालं. याशिवाय त्यांच्या बाजूने वडील तटकरे हे स्वतः डिप्लोमसी करत असल्याने त्यांना दुसऱ्यांदा पालकमंत्रीपद देण्यात आलं. पाचवा मुद्दा, पालकमंत्रीपद कुणाला जाणार? गोगावले आणि तटकरे संघर्ष हा माध्यमांसाठी जरी मजेशीर वाटत असला तरी तो सरकारची प्रतिमा मलिन करणार आहे. सरकारमधीलच मंत्री रास्ता रोको आणि निदर्शनं करत असल्याने जनमानसात निगेटिव्ह मेसेज जातोय. अशा वेळी पालकमंत्रीपदी कुणाची वर्णी लावायची हा पेच मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आहे. पालकमंत्री पदावरून गोगावलेंनी घेतलेली भूमिका ही आक्रमक जरी असली तरी ती उथळ असल्याचं बोललं जात आहे. तर या उलट आदिती तटकरेंची भूमिका ही समंजस आणि धीराची असल्याचं दिसून येत आहे. पालकमंत्री पदासाठी सुरू असलेली रस्सीखेच ही सत्तेची मलई चाखण्यासाठीची आहे अशी टीका विरोधकांकडून केली जाते. त्यामुळे रायगडचं पालकत्व पुन्हा जिल्ह्याबाहेरील मंत्र्याकडे जाण्याची शक्यता आहे. 2014 ते 2019 या सरकारच्या काळात हे पालकमंत्रीपद भाजपकडे होतं. काही काळ प्रकाश मेहतांकडे तर काही काळ रवींद्र चव्हाणांनी हे पद भूषवलं होतं. त्यानंतर 2019 ते 2022 आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या. त्यानंतर 2022 ते 2024 उदय सामंत हे पालकमंत्री राहिले. त्यामुळे 2019 ते 2022 ही 2.5 वर्ष वगळता गेल्या 10 वर्षात रायगडचं पालकत्व हे जिल्ह्याबाहेरील मंत्र्याकडेच आहे. त्यामुळे गोगावले आणि तटकरे यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी याही वेळेस हे पालकमंत्रीपद जिल्ह्याबाहेरील मंत्र्याकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार असल्याचं दिसून येत आहे. तर रायगडमध्ये प्रस्थ वाढवू पाहणाऱ्या भाजपसाठी हा संघर्ष फायद्याचा ठरणार आहे. कारण 2029 ची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जात आहे. अशा वेळी या संघर्षाचा मुद्दा करून भाजपला स्वतःचे आमदार निवडून आणण्यास मदत होईल असा अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय. त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद भविष्यातील भाजपच्या उदयाला कारणतर ठरणार नाही ना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.